नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कडेगाव नगरपंचायतीमध्ये सध्या सुरू असलेल्या SIR मॅपिंग मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचं तापलंय। या मोहिमेत चुकीची माहिती देऊन बोगस किंवा दुबार मतदान नोंदवण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून संबंधितावर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड दम भाजपचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। या भूमिकेमुळे शहरात चुकीच्या मार्गाने मतदार नोंदणी करू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। कडेगाव शहरात असे अनेक मतदार आहेत जे प्रत्यक्षात पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, शाळगाव, चिंचणी, वांगी येथे राहतात आणि कडेगावातही त्यांची नावे आहेत। काही मतदार तर असे आहेत जे कुठे राहतात हे कोणालाच ठाऊक नसते, ते केवळ मतदानाच्या दिवशीच प्रकटतात। सध्या कडेगाव शहरात स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काही मंडळी बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातील नागरिकांचे दुबार व बोगस मतदान करून घेण्याचे उद्योग करत आहेत। हा प्रकार लोकशाहीचा गळा घोटणारा असून भाजप हा प्रकार खपवून घेणार नसून सध्या सुरू असलेल्या या मोहिमेवर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, युवा नेते रविराज देशमुख आणि नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे नगरसेवक, BLA आणि प्रमुख पदाधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत। SIR मॅपिंग मोहिमेत काही लोक राजकीय स्वार्थापोटी मतदारांच्या आई व वडील यांची नावे वेगवेगळे SIR मॅपिंग करून निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धूळ टाकून पाहत आहेत। अशा बोगस मतदारांची माहिती प्रशासनाकडे लगेच उपलब्ध होत असल्याने कुणीही चुकीची माहिती देऊन बोगस मतदारांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करू नये। प्रशासनाची दिशाभूल केल्यास भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून कायदेशीर बडगा उगारला जाईल आणि थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा उदयकुमार देशमुख यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।